22 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पूर्णा शहरात पर्यावरण संवर्धनाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला। पालकमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे यांच्या उपस्थितीत पूर्णा नगर परिषद व परभणी महानगरपालिकेच्या वतीने देववन घनवन वृक्ष लागवड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत पूर्णा आणि परभणी शहरातील मोकळ्या जागांवर एकूण 2000 वृक्षांची लागवड केली जाणार आहे। हरित पूर्णा व हरित परभणी साकारणे हा यामागचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी वृक्षारोपण व संवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंह बयास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विशाल नागनाथवार, इतर विविध अधिकारी, कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकमत डिजिटल करिता जाकीर पठाण पूर्णा। आज दिनांक 22 जुलै रोजी आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी नगरपालिका प्रशासन, माननीय पालकमंत्री महोदय मेघनाताई बोर्डीकर आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, महाराष्ट्र शासन या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये आज 55,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सर्व नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकेत संपन्न झालेला आहे। आज आपण पूर्णा येथे जवळपास 2,500 ते 3,000 वृक्ष लागवडीच्या नियोजनाने आज 500 वृक्ष आज आपण जवळपास लावलेले आहेत आणि 2,500 ते 3,000 आपण पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहेत। तर हे फक्त वृक्ष लागवड नाही, तर याला आपण काय केलेलं आहे की देववन या नावाने माननीय पालकमंत्री महोदय यांनी घोषित केलेलं आहे। त्याचं कारण आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये वृक्षाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। आपण जसं म्हणतो की संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याकडे ज्याला अटल आणि घनवन म्हणतो, त्या घनवन पद्धतीनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे। याचा फायदा असा आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन हब किंवा ऑक्सिजन पार्क अशा प्रमाणामध्ये विकसित होऊ शकतात आणि घनवन असल्यामुळे याची वाढही खूप चांगल्या प्रकारात आणि थोड्याशा कमी कालावधीमध्ये होते, कारण त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सूर्यप्रकाशाची स्पर्धा निर्माण होऊन या झाडांचं संगोपन चांगलं होतं, यांची वाढ चांगली होते आणि साधारणतः आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मरळ होण्याचं प्रमाण खूप कमी आहे। त्याच्यामध्ये साधारणतः आपण 80-85% ते 90% याच्यामध्ये सर्वायवल राहू शकतं। त्यामुळं खरं तर आज पूर्णा शहरातील सर्व वृक्षप्रेमी असतील, पर्यावरणप्रेमी असतील, आपलं नगरपालिका प्रशासन असेल, आपले उत्कृष्ट गुट्टे साहेब आहेत आणि इथले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसंच सर्व पदाधिकारी यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून हा एक यशस्वी उपक्रम होईल असं नियोजन केलेलं आहे। त्या पद्धतीचं वृक्ष लागवड केलेलं आहे। नजीकच्या भविष्यामध्ये आणखी नगरपालिका प्रशासनामध्ये जिथं कुठं अशा जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन नक्की पुढाकाराने मदत करण्यासाठी तत्पर राहील आणि आम्ही अशी ग्वाही देतो की हा उपक्रम इथंच न थांबता असं भविष्यामध्ये आणखी उपक्रम व्हावेत आणि त्यासाठी आमच्यासारख्या संस्था कायम उपलब्ध राहतील। धन्यवाद। आज दिनांक 22 जुलै रोजी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे। तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या पूर्ण नगरपालिका आणि परभणी शहर महानगरपालिकेकरता घनवन देववन हा उपक्रम राबवलेला आहे। या अंतर्गत प्रत्येक नगरपालिका व परभणी महानगरपालिकेअंतर्गतही ओपन स्पेसमध्ये ही संकल्पना आज राबवली जात आहे। या संकल्पनेअंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण नागरी क्षेत्रामध्ये 55,000 वृक्षांची लागवड होणार आहे। त्या अनुषंगाने हा एक चांगला उपक्रम आज राबवला गेलेला आहे आणि या अनुषंगाने भविष्यातही पूर्णा शहरामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये, आणि वृक्ष लागवड करावी प्रत्येक नागरिकांनी आणि पर्यावरण संवर्धन करावं या दृष्टीने हा एक चांगला संदेश या उपक्रमातून जात आहे। Thanks for watching Ekmat Digital.